गुड मॉर्निंग सर्वांना। आजच्या नाश्त्यामध्ये सकाळी गरमागरम चहा होता, त्याच्यासोबत टोस्ट वगैरे होते। तर आज लंच लवकरच मी तयारी केली होती, पण व्हिडिओ असा पूर्ण काही वेगळा काढला नव्हता, मग त्याच्यामुळे डायरेक्ट ताटाचा व्हिडिओ काढला। यामध्ये मी शेव भाजी केली होती, छान चपाती केल्या होत्या, मऊ लुसलुशीत होती, त्यासोबत शिमला मिरचीची भाजी आणि सोबत होती काकडी। त्यानंतर मिस्टरांना ऑमलेटसुद्धा खायचं होतं आणि मग त्याच्यामुळे एक ऑमलेट बनवलं होतं छान कांदा वगैरे घालून। तर ऊन खूप वाढलेलं आहे, गॅलरीमध्ये भरपूर सारं ऊन येऊन माझा सगळा पुदिना जळला होता। मग त्याच्यानंतर काय केलं मी, तर तो वाळलेला जो पुदिना होता त्याचे छान छान कट करून घेतल्या वरच्या जाड जाड पानांच्या आणि त्या नवीन पॉटमध्ये लावून घेतल्या। खूप दाटसर असा लावला आहे, लवकरच माझा पुदिना पूर्ण कुंडी भरून येईल। मी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे आलेला आहे हा। मग त्याच्यानंतर डिनरची तयारी सुरू होती। आज डिनरमध्ये मी काळ्या वाटणाचं आपलं झणझणीत मटण बनवलं होतं। कोणाकोणाला ही रेसिपी हवी त्यासाठी माझा व्हिडिओ नक्की बघा, चॅनलला व्हिजिट करून। आळणी होतं, बाजरीची भाकरी होती, कांदा होतं, मस्त असं डिनर केला आणि दिवस कसा संपेल ना, लास्टला पेरूची आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय। छान अशी गारगार पेरूची आईस्क्रीम खाल्ली। चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।